हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला दोडका, काहीजण याला शिराळसुद्धा बोलतात, तर याची अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी टिफिनसाठी दोडक्याची भाजी याची रेसिपी शेअर करणार आहे। आणि न आवडणारेसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी दोडका घेतला आहे, त्याच्या शिरा काढून घ्यायच्या। त्याचबरोबर वाटणसाठी हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, थोडंसं खोबरं, कोथिंबीर असं सगळं घेतलं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे धना पावडर, हळद, जिरा पावडर, हिंग आधी भिजत ठेवली होती आणि चवीनुसार मीठ। खरं तर ना तुम्ही भाजी लाल तिखटामध्ये सुद्धा करू शकता, पण हिरव्या मिरचीची खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की बनवून बघा। बघू शकता इथे मी शिराळ्याचे असे बारीक काप करून घेतले आहेत। त्याचबरोबर आपलं वाटणसुद्धा वाटून घेतलं आहे। तर चला आता आपण भाजी बनवूया। त्यासाठी इथे मी कढई ठेवून घेतली आहे। आपली कढई गरम झाली की त्यामध्ये मी 1.5 पळी तेल टाकणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका। अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली ना, तर जे खरंच त्यांना आवडत नाही ना ते सुद्धा खातील, खूप टेस्टी बनते। आता बघा आपलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण ते यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते टाकायचे। हिंग, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद असं सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आणि त्याच्यानंतर आपण जे बारीक काप करून घेतलेला दोडका होता ना तो टाकायचा। आता त्याच्यानंतर आपण जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ होती ना ती सुद्धा लगेच याच्यामध्ये टाकायची। डाळ यासाठी भिजवली होती, आपण आता ही भाजी आहे ना फक्त तेलामध्ये करणार आहे, यामध्ये अजिबात बिलकुल पाणी टाकणार नाही। जर डाळ भिजवलेली असेल ना तर ती तेलामध्ये एकदम व्यवस्थित शिजते, त्यामुळे डाळ अगोदर भिजत घालायची। आता आपण डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यावरती झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती पाणी टाकायचं। त्यामुळं काय होईल तर आपली भाजी खाली लागणार नाही, तिला एकदम असं व्यवस्थित मॉइश्चर भेटेल आणि ती छान शिजेल। बघू शकताय बिलकुल खाली लागली नाही। बघू आपण आपली भाजी झाली आहे का, तर अजून 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवूया, मग आपली भाजी तयार होईल। आता ना मी भाजी फोडणीला टाकताना फोडणीमध्ये मोहरी घातली नाही, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, मला आवडत नाही म्हणून मी फोडणीमध्ये मोहरी घातली नाही। खरं तर माझ्या भाज्या खूप सिंपल रेसिपी असतात आणि त्या खूप टेस्टीसुद्धा लागतात, तुम्हीसुद्धा खरंच बनवून बघा। आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवून काढल्यानंतर बघा आपल्या भाजीला थोडं पाणी सुटल्यासारखं झालं आहे आणि आपली भाजी तयार झाली। एकदम पटकन होते भाजी ही, 7 ते 8 मिनिटांमध्ये। करायलाही सोपी आणि बनते सुद्धा एकदम पटकन, झटपट अशी रेसिपी आहे। तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।